दलित वस्ती सुधार योजनेच्या बिलासाठी 40,000ची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वी सापळा रचत ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक विजय पिराजी जोंधळे वय 48 वर्ष यांना 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडली। मिळालेल्या माहितीनुसार 43 वर्षीय तक्रारदार यांनी मौजारेल कानकावती नगर येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पेवर ब्लॉकचं काम पूर्ण केलं होतं। या कामाचे एकूण बिल 8,20,000 रुपये होते। या बिलाचा धनादेश चेक काढून देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी विजय जोंधळे यांनी तक्रारदाराकडे 40,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी 3 जून 2026 रोजी पंचायत समक्ष करण्यात आली। त्यावेळी आरोपी विजय जोंधळे यांनी 40,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झाले। तसेच ती रक्कम स्वीकार सही त्यांना सहमती दर्शवली। यानंतर एसीबीच्या पथकाने ग्रामपंचायत कार्यालय मकरानपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचला। सापळा कारवाई दरम्यान आरोपी विजय जोंधळे यांनी तक्रारदाराकडून 40,000 रुपयांची लाच पंचायत साक्षीदारांसक्षम स्वीकारली। त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलं। आरोपीच्या अंगझडती दरम्यान OnePlus कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे। तसेच 40,000 रुपयांची लाच रक्कमही जप्त करण्यात आली आहे। आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पुढील तपास पोलीस निरीक्षक भास्कर नवले करीत आहेत। सदर कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे आणि पोलीस उप अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले। सापळा पथकात पोलीस हवालदार रवींद्र काळे, विलास चव्हाण, राम गोरे आणि चांगदेव बागुल यांचा समावेश होता।